जय जय रघुवीर समर्थ। देहे बुद्धीचा निश्चयो जाटळेना, तया ज्ञान कल्पांत काळी कळेना। परब्रह्म ते मीपणे आकळेना, मनी शून्य ज्ञान हे मावळेना। जय जय रघुवीर समर्थ। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम। आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून मनोबोध एक अंतरयात्रा हा श्री समर्थ रामदास स्वामी विरचित मनाच्या श्लोकांचा जो आपण अभ्यास करत आहोत, सज्जन हो, आज आपण त्यातील श्लोक क्रमांक 191 याचं चिंतन अभ्यासणार आहोत। समर्थांनी गेल्या 4 श्लोकांमधून परिसंग सोडोनी सुखी राहावे हा अत्यंत महत्वाचा असा तत्वबोध आपल्याला सांगितला। कोणाशी संग सोडायचा आहे आम्हाला? समाजाशी, घरच्यांशी, पैशा अडक्याशी? खरं तर संगत्याग या भूमिकेला आम्ही नीट न समजल्यामुळं आम्ही वैराग्य या गोष्टीचा अर्थ हाच समजतो की ह्या सगळ्या गोष्टींचा त्याग करणं म्हणजे संग सोडणे। या गोष्टींचा त्याग करणं हे सोपं आहे। खरा गुंता आहे देहबुद्धीचा। मी म्हणजे देह या भूमिकेशी आमची इतकी एकरूपता आहे की तो गुंता आमचा काही केल्या सुटत नाही। आणि हे देहाचे संबंधी असल्यामुळं हा पैसा काय, मुलं बाळ काय, हे घरदार काय, हा लौकिक काय, हे सगळे या देहाचं संबंध आहे, हे लक्षात घ्या। असं जर झालं की मला या देहाशीच माझा संग सोडता आला तर या सगळ्या गोष्टींचा संग आपोआप सुटेल, होय की नाही? कारण ते देहाचे संगती आहेत। आणि जर मीच देहाचा संगत सोडून जगण्याची कला प्राप्त करू शकलो तर श्री ब्रह्मचैतन्य महाराजांना आम्ही म्हणतो की विदेही असून हे देहामध्ये असूनही विदेही झाले, विदेहीपणे चालवोनी प्रपंच। अशा पद्धतीने त्यांनी प्रपंच केला। म्हणजे काय की मी देह नाही या एका भूमिकेशी श्री महाराज आयुष्यभर तद्रूप राहिले। एक छोटं उदाहरण देतो महाराजांच्या जीवनातलं, म्हणजे आपल्याला ही गोष्ट आणखीन लक्षात येईल। महाराजांच्या आयुष्याच्या अंतिम टप्प्यामध्ये त्यांना एकदा एक ज्योतिषी गोंदवल्याला आलेला असताना त्याने त्यांची पत्रिका पाहिली आणि त्या पत्रिकेला पाहिल्यानंतर तो म्हणाला की महाराज, आपल्याला येणारा काळ थोडा खडतर आहे, आपल्याला 7.5चा योग दिसत आहे स्पष्टपणे। महाराज म्हणाले 7.5 देहाला येणार, देहावरती 7.5चा अंमल चालणार, 7.5 तिच्या मार्गाने देहावरती जाईल, आम्ही आमच्या मार्गाने जाऊ। अरे, देहामध्ये असूनच महाराज अशा पद्धतीने ही फारकत किती ज्ञानात्मक भूमिकेमधून सांगतायत। आणि तेच समर्थांना आजच्या श्लोकामध्ये आमच्यासारख्या जीवांना सांगायचं आहे। आम्हाला हे चरित्रातलं उदाहरण देखील कळू शकत नाही, कारण आम्हाला ही अवस्थाच माहित नाही। देहाशी आम्ही इतके एकरूप झालेलो आहोत की माझा आणि मी या भूमिकेमध्ये आपण संगत्यागाचा विचार करायला जातो। खरं तर तो संगत्याग नाही, संगत्याग आहे ते ज्याच्याशी हे सर्व संबंधित आहेत त्या देहाशी आपण संग सोडून राहणं। समर्थांचा एक अभंग आहे, सुखाचे सांगाती सर्व हे मिळती, दुःख होता जाती निघोनिया। निघोनिया जाती संकटाचे वेळ, सुख होता मिळे समुदाव। समुदाव सर्व देहाचे संबंधी, तुटली उपाधी रामदासी। समुदाव सर्व देहाचे संबंधी, तुटली उपाधी रामदासी। कुठली उपाधी तुटली?
संबंधींची उपाधी तुटली का देहाची उपाधी तुटली? समर्थांनी स्वतःच्या देहाची उपाधी तोडली. आणि जो खऱ्या अर्थाने देहाची उपाधी तोडतो ना, तोच टाकळी क्षेत्री सूर्य माथ्यावरती येऊस्तर भल्या पहाटेपासून गायत्रीचं पुरस्चरण करू शकतो. 8-8 तास पाण्यामध्ये उभं राहू शकतो. तोच देशाटन करू शकतो. तोच एवढे मोठे मठांचा व्याप उभारू शकतो. तोच रामदासी संप्रदाय निर्माण करू शकतो, जो देही असून विदेही होतो. ही देही असून विदेही अवस्था काय आहे ती आमच्यासारख्या जीवांना कळत नाही. श्री महाराज म्हणायचे, जसं देहबुद्धीच्या माणसाला कितीही विचार केला तरी आत्मबुद्धी म्हणजे काय याचा प्रकाश त्याला जसा कळत नाही, तसा आत्मबुद्धीमध्ये स्थिरावलेल्या सिद्धाला कितीही खाली उतरायचं ठरलं तरी त्याला देहबुद्धीचा विषय आकृष्ट करून घेऊ शकत नाही. ही खरी गंमत आहे. आणि त्यामुळे समर्थ एवढी सगळी ज्ञानोत्तर भक्ती सांगितल्यानंतर एक मुख्य मर्म आम्हाला सांगतात, देहे बुद्धीचा निश्चयो ज्या टळेना. ज्याने मी म्हणजे देह या भूमिकेला अगदी खरं मानलंय, जो त्याच्याशी तद्रूप झालाय, त्याचा निश्चय काही केल्या टळत नाहीये. तया ज्ञान कल्पांत काळी कळेना. बघा, संत हे कधी निराश होत नाहीत, पण जो केवळ देहबुद्धीच्या भूमिकेमधूनच या सगळ्या अभ्यासाकडे पाहेल, तया ज्ञान कल्पांत काळी कळेना. त्याला हे ज्ञान आज नाही, उद्या नाही, अरे या विश्वाचा कल्पांत झाला, कितीही त्यांनी जन्म घेतले तरी त्याला हे ज्ञान कळू शकत नाही. तया ज्ञान कल्पांत काळी कळेना. परब्रह्म ते मीपणे आकळेना. हे परब्रह्म, हे आत्मज्ञान, हे काही केल्या आपला मीपणा ठेवून आम्हाला कळू शकत नाही. टाकायचा आहे मीपणा. आणि म्हणून मनी शून्य अज्ञान हे मावळेना. या मनामध्ये जास्तीत जास्त आम्ही या परब्रह्माची संकल्पना विचार करत करत शून्य तत्वापर्यंत पोहोचतो. हे शून्य तत्व काय आहे याचा देखील विचार मी सांगतो आपल्याला. या सगळ्या खूप तात्विक भूमिका आहेत आणि एवढ्या कमी वेळामध्ये हे सगळं मांडता येऊ शकत नाही. पण दृश्य आणि अदृश्य हे जणू काही त्या वाळूच्या घड्याळासारखं असतं. हे वाळूच्या घड्याळामध्ये जसं ती वाळू वरतून एका छोट्याशा छिद्रातून खाली येते, तसं या दृश्य जगाला आपण अतिशय सूक्ष्म करत 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 त्या छिद्रापर्यंत जाऊ शकतो, ज्याचं नाव आहे शून्य. हे शून्य तत्व आहे, जिथं पंचमहाभौतिक सृष्टीचा आम्हाला थोडासा विसर पडतो, पण या शून्य तत्वाला आम्ही काही केल्या पार करून जाऊ शकत नाही. याचं कारण आहे, हा मीपणा संपत नाही, हा जाणणारा संपत नाही. त्याला असं वाटतं की मीच त्या आत्मज्ञानामध्ये जाऊन त्या आत्मज्ञानाला वेगळेपणाने जाणेन. नाही, इथं संपवायचा आहे तो मीपणा, इथं संपवायचा आहे तो अहंकार. आणि तो अहंकार न संपल्यामुळं मनी शून्य अज्ञान हे मावळेना. इथं मनामध्ये हे शून्य अज्ञान काही केल्या त्याचं संपत नाही. ही शोकांतिका समर्थ आमच्यासारख्या देहबुद्धीच्या लोकांची सांगतायत. मला हा श्लोक सांगत असताना त्याचं चिंतन मनामध्ये एक खूप जुना विनोद आठवला. एकदा एक गावातला अडाणी मनुष्य चष्म्याच्या दुकानामध्ये जातो आणि म्हणतो, मला वाचता येत नाही, मला चष्मा द्या. दुकानदार म्हणतो, काही काळजी करू नका, माझ्याकडे एक से एक चांगले चष्मे आहेत. तो दुकानामध्ये त्याला बसवतो. पहिल्यांदा छोटा नंबर घालतो, म्हणे येते का वाचता? नाही म्हणे, वाचता येत नाही. मग परत थोडासा जाड भिंगाचा घालतो, म्हणे आता नाही. असं करत करत दुकानामधली सगळ्यात जाड का सगळ्यात मोठा नंबर त्याला घालतो आणि म्हणतो, आता तरी वाचता येते का? नाही हो म्हणे, मी तुम्हाला मगापासून हेच सांगतोय, मला वाचताच येत नाही. मला कोणीतरी सांगितलं की चष्मा घातला की वाचता येतं, म्हणून मी तुमच्या दुकानात आलो. सज्जनो, हे जसं विनोदाचं गणित आहे की चष्मा घातला तरी वाचता तरी यायला पाहिजे, तर चष्म्याचा उपयोग आहे, त्याप्रमाणे आमच्या देहबुद्धीधारी मंडळींचं आहे. बघा, आम्ही सगळं ज्ञान, सगळं तत्वज्ञान, सगळे ग्रंथ, सगळं काही वाचतो, सगळं काही ऐकतो, पण हा आपला मीपणा ठेवून आम्ही हे सगळं ऐकतो. याने काय होतं? आम्ही पंडित होतो. महाराज म्हणायचे, संतांबरोबर राहण्याचे काही फायदे असतात सामान्य जीवांना. एक फायदा आहे, ते म्हणजे तो परमार्थ अगदी पोपट पंचीसारखे, पोपटासारखे बोलू लागतात. मोठे मोठे अवघड अवघड शब्द, तत्वज्ञान, ग्रंथांचे संदर्भ
ते सहजपणे देतात. आपण प्रभावित होतो, अरे वा, काय ज्ञान आहे हो यांच्याकडं. पण हे ज्ञान आहे का? हा देहबुद्धीचा प्रांतामध्ये असलेला जीव आहे आणि देहबुद्धीच्या प्रांतामध्ये असलेल्या जीवाचं ज्ञान हे एक प्रकारे पोकळ तत्वज्ञान आहे, शब्दांचे बुडबुडे आहेत. ते देहधारी मंडळींनाच प्रभावित करतात बऱ्याचदा. जे त्या भूमिकेमधून ज्ञानाचा अभ्यास करतायत त्यांनाच त्याचा प्रभाव जाणवतो. खर तर हा सगळा परमार्थाचा प्रांत हा अनुर्वाच्यतेचा प्रांत आहे. इथं शब्दच कुंठित होतात. आपण आता काही दिवसातच बघणार आहोत तो श्लोक. मना शब्द उन्मनी शब्द कुंठित झाले, मना उन्मनी शब्द कुंठित झाले. हे शब्द गोठून जातात. बोलण्याची इच्छा जणू काही ती उर्मी संपून जाते. हा एक प्रकारचा या अध्यात्मामधला अनुभव आहे. याचा अर्थ असाही नाही की जो मौन धारण करतोय तो आत्मज्ञान प्राप्त केलेला आहे. नाही सज्जनो, हा सगळा प्रांत बाहेरून देहबुद्धीच्या माणसाला कळूच शकत नाही. कारण देहबुद्धीचा आमचा निश्चय जोपर्यंत जात नाही, मी देह आहे हा निश्चय आम्ही जोपर्यंत सोडत नाही, तोपर्यंत या ज्ञानाच्या वल्गना हे केवळ शाब्दिक बुडबुडे आहेत. बघा, मग काय करायचं? देहे बुद्धीचा निश्चयो ज्या टळेना, तया ज्ञान कल्पांत काळी कळेना. अरे नाही कळणार ज्ञान, मग काय होईल? पुनरपि जन्म पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. ज्ञानाशिवाय आमचं हे येणं जाणं चुकणार नाही. बघा किती कष्टदायक हा जीवनाचा प्रवास आहे, किती त्रासदायक या सगळ्या गोष्टींना आम्ही आमच्या आयुष्यामध्ये अनुभवतोय. जगण्यासाठी केवढी धडपड चालली आहे. सध्या आपण बघतोच आहोत ना, त्या मिडल ईस्ट मध्ये, त्या गल्फ कंट्रीज मध्ये किती भयानक असं युद्ध चाललंय. श्री महाराजांच्या चरित्रामधला अंतिम टप्पा माझ्या डोळ्यासमोर येतो. महाराज म्हणायचे की आत्ताशी तर कलियुग सुरू झालंय, या पुढे कलियुगामध्ये भयंकर युद्ध होतील, मोठी मोठी अण्वस्त्र, मोठे मोठे शस्त्र वापरले जातील, प्रचंड मोठा नरसंहार होईल, लोक एकमेकांवरती दया माया दाखवणार नाहीत. आणि काय निर्दयीपणा आहे हो. डिसॅलिनेशन प्लांट्स, जे समुद्रामधून पाणी शुद्ध करून लोक पितात, त्या प्लांट्सवर एकमेकांच्या हल्ले करणं सुरू झालंय. पाण्याशिवाय तडफडणं वाळवंटामध्ये. कुठलीही अवस्था आहे मनुष्याची. पण या सगळ्या अशा भयानक परिस्थितीमध्ये आम्हाला जर ज्ञान नाही झालं तर पुन्हा पुन्हा जन्माला यावं लागेल. आणि माहित नाही प्रत्येक वेळेला हा मनुष्य जन्म मिळेल का, ही भारत भूमी मिळेल का, ही संतांची कूस मिळेल का, याची कुठलीही खात्री नाही. बघा, कारण की तुमचे कर्म तुम्हालाच ठाऊक आहेत आणि ईश्वराला ठाऊक आहेत. त्या कर्माच्या गतीने जो तुम्हाला जन्म मिळेल तो मिळेल. मग कदाचित अशा कुठल्या आखाती देशामध्ये देखील तुम्ही जन्माला येऊ शकाल, जिथं हा भयानक नरसंहार चाललाय, जिथं हे प्रारब्ध अत्यंत खडतर आहे. सज्जनो, एकच मार्ग आहे या सगळ्या त्रितापातून सुटण्याचा, आणि तो आहे ज्ञान. पण हे ज्ञान जोपर्यंत देहे बुद्धीचा निश्चयो ज्या टळेना या अवस्थेपर्यंत जात नाही, तोपर्यंत आत्मज्ञान होणार नाही. ग्रंथ वाचून आत्मज्ञान होणार नाही, केवळ प्रवचन ऐकून आत्मज्ञान होणार नाही. मग आत्मज्ञान होणार कशाने? संतांनी सांगितल्याप्रमाणे जो वागेल त्याला आत्मज्ञान होईल. संत सांगतात त्याप्रमाणे. संत म्हणतात की सगळ्यात पहिले देहबुद्धी जाळण्यासाठी अत्यंतिक गरजेचं आहे ते म्हणजे साधन. जोपर्यंत तुम्ही साधननिष्ठ नाही, जोपर्यंत तुम्ही साधनेची पराकाष्ठा करत नाही, जोपर्यंत भगवंताचं नाम हेच तुम्हाला सर्वस्व वाटत नाही, तोपर्यंत सज्जनो ज्ञानात्मक भूमिकेमध्ये तुमचा प्रवेश होऊ शकत नाही. त्यामुळे पहिली गोष्ट आहे, भरपूर ऐका ठीक आहे, पण ऐकलेल्या गोष्टीचं मनन करा, चिंतन करा. आणि जेव्हा मनन चिंतन होईल तेव्हा स्वाभाविकपणे ते तुमच्या आचरणात उतरेल. अन्यथा अनेक लोक पारमार्थिक म्हणून यांचं प्रवचन ऐक, त्यांचं ऐक, या बुवाचं ऐक, त्या बुवाचं ऐक, हा ग्रंथ वाच, त्याच्यावर PhD कर, सगळं करतील, पण त्या ग्रंथांमध्ये सांगितलेलं साधन मात्र करायला कोणी तयार होत नाही. आमच्या जगद्गुरूंनी एका शब्दात सांगितलं, ठाईच बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा. माझे समर्थ देखील म्हणतात, विशेषे हरा मानसी राम पीसे. त्या महादेवाने ज्या पद्धतीने त्या रामाला वेड लागल्याप्रमाणे त्याचं नाम घेतलं, तसं नामाचं वेड लागलं पाहिजे. बघा,
ते पाणी जे असतं ना, त्याची वाफ होण्यासाठी त्याला उकळवावं लागतं, तेव्हा त्या पाण्याची वाफ तयार होते. ही देहबुद्धी देखील जर जाळायची असेल तर उगीच 4-5 माळा घेतल्या आणि संसार केला नीतीने म्हणून तुम्हाला ज्ञान होईल, या अशा भ्रामक संकल्पनेमध्ये राहू नका. बघा, समर्थांचं चरित्र काय, श्री महाराजांचे चरित्र काय, किंवा तुम्ही कुठल्याही संताचं चरित्र बघा, यांना आत्मज्ञानासाठी जणू काही त्या साधनेचं वेड लागलेलं आहे. ते स्वामी रामदास नावाचे काननगडला अशाच संत होऊन गेले. 100 वर्षापेक्षा थोडासा कमी काळ ते असे संत सर्व्हिसला होते एका चांगल्या ठिकाणी. पण एका टप्प्यावरती त्यांना वैराग्य आलं आणि नामासाठी जगावं असं वाटू लागलं. एका छोट्या खोलीमध्ये, अगदी 7x7 किंवा अशी छोटीशी खोली होती, त्यामध्ये ते स्वतःला कोंडून घेऊन साधना करू लागले. इतकं नाम घेतलं. तेव्हा त्यांना कोणी विचारलं की महाराज, आपण कधीपर्यंत नाम घेणार? म्हणजे जोपर्यंत तो ईश्वर या भिंतीला फोडून आत येत नाही तोपर्यंत मी नाम घेणार म्हणे. सजनो, ही देहबुद्धी जाळण्यासाठी हे स्वतःला तप्त करावं लागतं, उकळवावं लागतं. या देहाच्या असलेल्या भावनांना चिरडून टाकावं लागतं. आम्हाला जोपर्यंत तो ईश्वर हवा आहे, ही व्याकुळता निर्माण होत नाही, तोपर्यंत हा देहबुद्धीचा प्रांत काही केल्यास संपत नाही. देहबुद्धीचा प्रांत संपत नाही तोपर्यंत ज्ञानाचा कवडसा आमच्या अंतरंगामध्ये येऊ शकत नाही. आम्ही कितीही सपक ज्ञान, सपक साधना केली तर आत्मज्ञानाच्या क्षेत्रामध्ये आम्ही उड्डाण करू शकत नाही. बघा, ते यान असतं ना, जे एखाद्या परग्रहांवरती जातं, त्या यानाला सगळ्यात जास्त एनर्जी कुठे लागते माहितीये? सगळ्यात जास्त पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामधून बाहेर पडायला त्याला सगळ्यात जास्त ऊर्जा लागते. प्रचंड शक्तीनिशी ते झेपावतं आणि जिथं गुरुत्वाकर्षणाची ती ऊर्जा त्याला बाहेर भेदायची वेळ येते, त्यावेळेला तो सगळी ऊर्जा लावून त्यातून बाहेर पडतो. देहबुद्धी देखील गुरुत्वाकर्षणासारखी आहे. या आमच्या अंतरंगामध्ये, या चिदाकाशामध्ये त्या ईश्वरीय तत्वाकडे झेपावलेल्या जीवाला सगळ्यात जास्त ऊर्जा लागते या देहबुद्धीच्या आकर्षणामधून बाहेर स्वतःला पाडण्यासाठी. तिथं त्याला सगळ्यात जास्त सामर्थ्य लावावं लागतं. देहबुद्धी म्हणजे काय? आपल्या स्वतःच्या या सगळ्या इंद्रियांवरती संपूर्ण नियंत्रण मिळवणं म्हणजे देहबुद्धीमधून बाहेर पडणं. अर्थात हे सिद्धाचं लक्षण आहे. पण आमच्या इंद्रियांच्या या ज्या भूका आहेत, या ज्या वासना आहेत, या ज्या इंद्रियांमधून आम्हाला या देहबुद्धीला सतत खतपाणी घालायला लावत असतात, या एकेका इंद्रियाला एक प्रकारे त्याच्या भावनांना चिरडून टाकणं, त्यांना वळवणं, त्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये जो त्यांचा देहबुद्धीचा आहार आहे तो न देणं, याचं नाव आहे साधन. आणि हे साधन केलेल्या माणसाला विवेकानेच कळू शकतं. हे बाहेरून कितीही जरी सांगितलं तरी मनुष्य आचरणात आणू शकत नाही. हे तोच आचरणात आणेल ज्याला या गुरुत्वाकर्षणामधून, जसं त्या परग्रहावरती जाणाऱ्या यानाला माहिती आहे की मी इथं जर फिरत राहिलो तर कदापि माझ्या डेस्टिनेशन पर्यंत जाऊ शकणार नाही, तेव्हा तो सगळी एनर्जी जशी लावतो, तसं जीवाला ईश्वरीय दर्शनाची अत्यंतिक तहान लागते. तेव्हाच तो या इंद्रिय सुखांना अशा पद्धतीने चिरडून टाकू शकतो. देहे बुद्धीचा निश्चयो ज्या टळेना, तया ज्ञान कल्पांत काळी कळेना. परब्रह्म ते मी पणे आकळेना, मनी शून्य अज्ञान ते मावळेना. या खालच्या तिन्ही चरणांचा अर्थ एकच आहे की देहबुद्धीच्या प्रांतामध्ये राहिल्यानंतर मनुष्याला ना ज्ञान होतं, ना परब्रह्म काय आहे ते कळतं, ना हे शून्य तत्व त्याला भेदून पलीकडे जाता येतं. यासाठी सज्जनो, आज आपल्या हातात काय आहे? साधन करणं आहे, निष्ठेने साधन करणं आहे. हळूहळू त्याचा डोस वाढवणं आपल्या हातात आहे. त्याची तीव्रता, त्याची उत्कटता, भगवंताला प्रार्थना, अशा पद्धतीने जर आपण साधननिष्ठ राहिलो तर हे साधनच आम्हाला या देहबुद्धीच्या निश्चयातून सोडवतं. यावरती आपण विश्वास ठेवा आणि त्या मार्गाचं अनुगमन करा, हे संतांचं सांगणं. आता उद्याच्या सत्रामध्ये आपण पुढील श्लोकाचं चिंतन बघूया. जानकी जीवन स्मरण, जय जय राम.
जय